जय गुरुदेव. शिव परब्रह्म होय सही, परी भेटी बोलणे न घडे काही. हा भेटे बोले समाधान करी सर्वही, या लागी गुरु अधिक. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली. सद्गुरुनाथाचा महिमा परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 5व्या अध्यायातून सांगत आहेत. या ओवीत माऊली म्हणतात, परब्रह्म शिव आहे, पण ते कसं आहे? यतो वाचो निवृत्तन्ते अप्राप्य मनसासह. उपनिषद सांगतात, जेथे चारी वाचा थांबतात, परा पश्चंती मध्यमा वैखारी, निमाल्या वाचाचारी, तिथं चारही वाचा पोहोचू शकत नाही. जे मन बुद्धीला जाणता येत नाही, डोळ्याला दिसत नाही, इंद्रियाद्वारे त्याला स्पर्श करता येत नाही, असं परब्रह्म. त्या परब्रह्माला जाणून घ्यायचं असेल तर ते आपल्या प्रयत्नानं जाणून घेता येणार नाही. याकरिता तो निर्गुण निराकार परमात्मा आपल्या भक्ताच्या त्याचे सर्व संशय दूर करून मी आणि तू वेगळे नाही हे सांगण्यासाठी सद्गुरुनाथाच्या रूपानं अवतरित झालेला आहे. माऊली या ओवीत म्हणतात, होय शिव परब्रह्म आहे, पण त्याला भेटता येत नाही, त्याला बोलता येत नाही, मनातलं काही सांगता येत नाही, मनात निर्माण झालेले संशय त्याला विचारता येत नाही. पण त्या परब्रह्माचं साकार स्वरूप जे गुरु माऊली आहेत, ते आम्हाला भेटतात, आम्हाला बोलतात, आमचं समाधान करतात. म्हणून शिवापेक्षाही आम्हाला गुरु थोर वाटतात. शिव थोर म्हणावा का गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. मला वाटतो सद्गुरु थोर, दयाच्या प्रसादे शिवसांब भेटे. असा आपण श्लोक म्हणतो. कारण सद्गुरुनाथ जर आपल्या जीवनात आले नाहीत तर आपल्याला त्या शिवसांबाची, हृदयस्थ परमात्म्याची भेट होणारच नाही. असं या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आता या ओवीचं आपण थोडक्यात चिंतन करू. त्या निर्गुण निराकार परमात्म्याला जाणून घेण्यामध्ये 2 मोठे अडथळे आहेत असं परमपूज्य आप्पा म्हणायचे. एक स्वार्थ आणि दुसरा अहंकार. या 2 गोष्टी तिथपर्यंत जाऊच देत नाहीत. या दोन्हीचं कारण आहे अज्ञान. स्वतः परब्रह्म स्वरूप असूनही अज्ञानानं स्वतःला देह मानणे ही अज्ञान. आणि त्या अज्ञानातून आनवमल तयार झाला. विश्वव्यापक चैतन्य 3.5 हाताचं देहापुरतं स्वतःला मर्यादित समजू लागलं, हा आनवमल. आणि हा देह माझा आहे, याला सुख मिळवण्यासाठी मी जमीन घेईन, प्लॉट घेईन, संपत्ती मिळवीन, पैसे मिळवीन. या देह सुखाला की कांता पुत्र वित्त, बैसलेशे चित्त तया ठाई. देहाच्या सुखालागी आपण सुख मिळावं म्हणून बायको राहो म्हणतो, स्त्री पती राहो म्हणते, दोघं मिळून पुन्हा पुत्र राहो म्हणतात, पुन्हा त्याच्या शिक्षणासाठी संपत्ती राहो म्हणतात. हा माझे माझे म्हणण्याचा मायामल मला मध्ये जीव अडकतो.
आणि पुढं ह्या माझ्या लोकाला अधिक सुख मिळालं पाहिजे यासाठी बरे वाईट कर्म करतो. नोकरी करत असेल तर भ्रष्टाचार करतो, चोरी करणे, खोटं बोलणे, आपली वस्तू नाही तिला आपलं समजणं याला चोरी म्हणतात, असं माऊलीची सोपी व्याख्या होती. जी वस्तू आपली नाही तिला उचलून घेणं म्हणजे चोरी, असं आप्पा सांगायचे. मग हे बरे वाईट कर्म करतो, त्या कर्माचा कार्मिक मल तयार होतो. आनवमल, मायामल आणि कार्मिक मल या 3 मलपाशात हा जीव अडकतो आणि जन्माशी कारण वासना हे मूळ, सदा खळखळ जन्म खेपा, जन्मतो मरतो, जन्मतो मरतो, अनेक वासना, हे राहिलं ते राहिलं म्हणतच जीव सोडतो आणि पुन्हा जन्माला येतो. त्या जन्म मृत्यूचं पुनरुपी जन्म, पुनरुपी मरण, जननी जठरे शयनम, पुन्हा जन्म घेणं, पुन्हा मरणं, पुन्हा गर्भात जाणं, हे चक्र त्याचं अव्याहत चालू राहतं. पण त्याच्या पुण्याईनं अनंत जन्मीच्या ज्या गाठी सुकृत, तोची शिवभक्त होय पहा, त्याला शिवभक्ती प्राप्त होते आणि त्याची भक्ती पाहून त्याला सद्गुरू भेटतात. सद्गुरू कसे असावेत? शाब्देव परे निष्णात. आपल्याला तर आपण बऱ्याच जणाच्या पाया पडतो, मनाचं समाधान होतं का? बरेच जण आपल्याला समजावून सांगतात, पण आपल्याला शांती मिळते का? मग माऊलीला कोणते सांगायचे आहेत? हा भेटे बोले समाधान करी सर्वही. तुमच्या मनातल्या सर्व शंका काढून समाधान करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? त्या सद्गुरुनाथामध्ये आहे. शाब्देव परे निष्णात. शाब्दे म्हणजे त्यांनी सर्व शास्त्रे वाचलेली आहेत आणि परे निष्णात म्हणजे त्या शास्त्राप्रमाणे त्यांनी जीवनात अनुभव घेतलेला आहे. आत्मशक्ती विकासेन शिवो विश्वात्मनाहा, हा सिद्धांत शिखामणीचा श्लोक आहे. परमपूज्य गुरु माऊलींनी या श्लोकाप्रमाणे जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे. विश्वरूप चैतन्याशी माऊली समरस झालेले होते. त्यांच्या चलण्यात, बोलण्यात, वागण्यात, बसण्यात, उठण्यात परमरस्य होता. सिद्धांत शिखामणी ग्रंथ त्याच्या सांगितलेल्या प्रत्येक श्लोकाप्रमाणे माऊलीचं आचरण, याला म्हणायचं शाब्देव परे निष्णात. असे परमपूज्य गुरु माऊली तुम्हाला आम्हाला लाभले, ज्यांनी थेरी आणि प्रॅक्टिकल, थेरी म्हणजे ग्रंथ आणि प्रॅक्टिकल म्हणजे त्या ग्रंथाप्रमाणे जीवन जगणं, या दोन्हीचा समन्वय साधलेला होता. असे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु माऊली म्हणजे आपले आप्पा. मठात गेल्या गेल्या सर्व चिंता, मठाच्या प्रवेशद्वारात पाऊल टाकल्या टाकल्या सर्व चिंता निघून जायच्या. मठामध्ये आम्ही जाऊ, त्या तुट्टीचं पाणी चालू करून पाय धुवू, त्या वातावरणातील अगाध शांती अनुभवायला यायची. खाली ठेवलेल्या माऊलीच्या तिथं खडावा आणि बाजूची विभूती कपाळाला लावली आणि खडावावर मस्तक ठेवलं तर पाप ताप दैन्य गेल्याचा अनुभूती यायची. पायऱ्या चढून वरी गेलो आम्ही दुसऱ्या मजल्यावर मठाच्या, तिथं झुल्यावर बसलेले परमपूज्य गुरु माऊली, सुंदर कपाळाला भस्म लावलेला आहे, कुंकुम लावलेला आहे, पांढरा शुभ्र शर्ट माऊलीनं घातलेला आहे, पांढरी धोती परिधान केलेली आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, मनगटात आणि दंडावर फुलाच्या माळा बांधलेल्या आहेत,
प्रसन्न वदनानं माऊली तेथे बसलेले आहेत. चांदीच्या पाट्यावर माऊलीने पाय ठेवलेले आहेत. आम्ही मठात जाऊ आणि साष्टांग दंडवत प्रणिपात करून माऊलीच्या त्या पवित्र चरणावर मस्तक ठेवू. त्यावेळेस अगाध शांतीचा आम्हाला अनुभव आला. आजही तुम्ही भावविश्वात हा प्रयोग करून पहा. शांतीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आप्पा प्रेमानं विचारायचे, काय बरं आहे का? त्या शब्दात प्रेम, त्या शब्दात ताकद. परमरहस्यातलं कुठलंही नाही समजलं आप्पा हे कसं, आप्पा समजावून सांगायचे. सिद्धांत शिखामणीतला एखादा श्लोक नाही समजला, आप्पा समजावून सांगायचे. मन्मथ माऊलीच्या गात्यातला कुठला अभंग आकलन होत नसला, आप्पा समजावून सांगायचे. एकदा आप्पाला विचारलं, आप्पा सोडिता प्रपंच घडेना परमार्थ, असंही माऊली म्हणतात. आणि प्रपंचाच्या ठाई असते जरी का सुख, टाकून या देख जाती किवी. आप्पा संत तर दोन्ही कोणी म्हणतात. एका ठिकाणी म्हणतात प्रपंचाच्या ठाई जर सुख असतं तर थोर थोर मुनी संसार त्यागून का गेले, असं एका अभंगात म्हणतात माऊली, कारण संसारात सुख नाही. आणि दुसऱ्या अभंगात म्हणतात सोडिता प्रपंच घडेना परमार्थ. त्यावेळेस आप्पानी प्रेमानं बाजूला बसायला सांगितलं. आप्पाच्या चरणाजवळ बसलो. आप्पा प्रसन्न मुद्रेनं सांगू लागले, राजा, ज्या साधकाची संसाराविषयी वैराग्य झालेलं आहे आणि त्याला केवळ परमात्म्याच्या प्राप्तीचीच इच्छा आहे, अशा साधकासाठी माऊली उपदेश करतात की राजा संसाराच्या ठाई असते जरी का सुख, टाकून या देख जाती किवी. थोर थोर मुनी कुटुंब सोडून वनी राहते किवी. हा अभंग त्या वैराग्यवान साधकासाठी आहे. आणि दुसरा अभंग जो साधक आहे, ज्याला संसारही सोडू वाटत नाही आणि परमार्थही सोडू वाटत नाही, तो देवाकडे जातो, देवा माझ्या संसारात भलही कर आणि मला तुझी प्राप्ती होऊ दे. अशा साधकाला जर वैराग्याचा उपदेश केला तर तो साधूचे कपडे परिधान करील, पण अंतकाळाहून कठीण माध्यान्न मागतो कोरांना पोटासाठी, पण त्याचं लक्ष विषय भोगामध्ये राहील. साधूहून त्याला परमात्मा सापडायचा नाही आणि संसार सोडल्यामुळं त्याला संसारही राहणार नाही आणि त्याला परमार्थाची प्राप्ती होणार नाही. इदमच नास्ती परम न लभ्यते, त्याची अशी अवस्था होईल. अशा साधकासाठी माऊली म्हणतात सोडिता प्रपंच घडेना परमार्थ. बाळा, तू प्रपंच सोडू नको, कारण प्रपंच सोडलास तर तुला परमार्थ घडणार नाही. दुपारची भूक तुला सहन होणार नाही. याकरता तू जिथं आहेस तिथंच इष्टलिंग पूजा कर, जप कर, भगवंताचं नामस्मरण कर, शिवपाठ कर, कीर्तन श्रवण कर, प्रवचन श्रवण कर आणि आपला संसार ईश्वराच्या चरणी अर्पण करून हा संसार सद्गुरुनाथाचा आहे या भावानं तू संसार कर, तुला त्या परमात्म्याची प्राप्ती होईल. असा भाव ह्या अभंगातून आहे. त्यावेळेस मला या ओवीचा भाव कळाला. शिव परब्रह्म होय सही, परी भेटी बोलणे न घडे काही. हा भेटे बोले समाधान करी सर्वही. परमपूज्य गुरु माऊलींनी आमच्या सर्व शंकाचे समाधान केलेले आहे. आणि तुम्ही शिवस्वरूप आहात आणि जे तुमच्या पिंडात चैतन्य आहे तेच ब्रह्मांडात आहे नव्हे,
परमात्माच प्रपंच रूप झालेला आहे, परमात्माच विश्वरूपानं नटलेला आहे, असा बोध परमपूज्य गुरु माऊलींनी आम्हाला दिला. म्हणून शिवापेक्षा गुरु अधिक असे आपणासही माऊलीला तर वाटलेच, पण आपल्यालाही आपल्या अप्पानं आपल्यावर केलेली कृपा आणि आपल्याला दिलेलं ज्ञान, दिलेली अनुभूती यावरून म्हणावे वाटते की शिव परब्रह्म ज्याने आम्हाला दाखवून दिले, त्या परब्रह्माची ज्याने आम्हाला अनुभूती दिली, असे आमचे अप्पा त्या परमात्म्यापेक्षा थोर आहेत नव्हे. निर्गुण निराकार परमात्माच आमच्या कल्याणासाठी अप्पाच्या रूपानं सगुण साकार झाला आहे. ओम शांती शांती शांती.